हे बघ शेठ, मी सगळं खूप कष्टाने घडवून आणलंय. पाण्यासारखा पैसा ओतलाय, त्यामुळे आता मला कोणीही थांबवू शकत नाही. तू बिंदास त्यांची वस्ती उडवून टाक. हं? फक्त आजच्याच त्या जमिनीवरून बुलडोझर फिरला पाहिजे. सगळं क्लिअर पाहिजे मला. उद्या मला भूमिपूजन करायचंय आणि लगेच काम सुरू करायचंय. कळलंय? सगळं क्लिअर आहे? बाय. दादा, त्यांनी आमची घरं पाडायला बुलडोझर आणलेत. दादा काहीतरी करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊ. दादा दादा माझी पोरं बाळ उघड्यावर पडतील. दादा मदत करा दादा. हो, जरा मला विचार करू द्या. बबडू, मला मम्मा म्हण ना. चुप कशी जान, मला ड्रॉइंग काढू दे. म्हण ना मम्मा. बबडू, ए काय? ए बाई, तू काय शिकवतेस त्याला? असं काहीतरी शिकवू नको. आणि त्यातून तो शुभ्राला सुद्धा शुभ्रा हाक मारतो आई नाही, तो तुला काय मम्मा म्हणणार आहे? आणि प्लीज असलं काही शिकवू नकोस. उद्या मॅडम समोर काही पचकला ना, माझी वाट लागेल. मी बाहेर कामात आहे, प्लीज मम्मा. बबडू, तुझ्या डॅडाचं काय ऐकायचं नाही. हा शुभम, मम्मा म्हण ना मम्मा. शुभम म्हण ना. अरे एकदा म्हण ना. सुजान, काय चालवलंयस हे? काय शिकवतेस तू माझ्या मुलाला? बबडू, हे बघ, तुला ऑफिसला यायचं होतं, तू आलास. आता आपण घरी जातोय. चल ये माझ्यावर बरी. चल ये बबडू. शुभ्रा, तू काल ये तिकडे, पण नाही जायचं त्यासोबत घरी. बबडू, हे बघ, नसते हट्ट करायचे नाहीयेत. माझ्या बरोबर चलायचंयस म्हणजे चलायचंयस. चल आता ये. दादांनी मला ऑफिसच्या नंतर मेरी गो राऊंडला न्यायचं प्रॉमिस केलेलं आहे. तू जा इकडून. बबडू, आई आहे मी तुझी, का वागतोयस असा? शुभ्रा ताई, एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही? मी आहे ना. मी घेतेय शुभमची काळजी. हो ना शुभम? हो शिजवान, माझी छान काळजी घेतेय. तू जा इकडून. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. आणि आम्ही खूप धमाल करतोय. सुजान, बस. तू माझ्या सहनशक्तीचा अंत बघतेस आता. इकडे तू बाकी काहीही कर, पण माझ्या आणि माझ्या मुलाच्या मध्ये यायचं नाहीये, कळलं? अरे काय काय चाललंय? ऑफिस आहे हे, बाहेरपर्यंत आवाज ऐकू येतोय तुझा. पण तू का आलीस ऑफिस मध्ये? आई, मी बबडूला घरी न्यायला आली. चल राजा. शुभ्रा, ती ऑर्डर अर्धवट टाकून तू त्याच्या मागे का पळत आलीस इकडे? हे बरोबर आहे का शुभ्रा? दिस इज नॉट राईट. आई, अगं तर याच्यावर तर रडतीस का शुभ्रा? मला माहिती आहे तुला माझं बोलणं कठोर वाटतंय, पण इट इज नेसेसरी. कमिटमेंट पाळायला पाहिजे. कामाचे कमिटमेंट चुकवलेली मला नाही अजिबात आवडत. कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची आणि कुठल्या गोष्टी नाही तुला कळायला नको का शुभ्रा? आता बिझनेस करायचं ना तुला. इज दिस राईट? मॅडम, काय? मिस्टर शहांचा फोन आहे, त्यांना अर्जंटली बोलायचंय तुमच्याशी. हे बघ शुभ्रा, शुभमची काळजी करू नकोस. आम्ही आहोत त्याला सांभाळायला. आम्ही संध्याकाळी त्याला घरी घेऊन येतो ना. तू घरी जा आणि पहिलं तुझं काम कर. कम्प्लीट दॅट ऑर्डर. ओके? हा बोला मिस्टर शहा. येस शुभ्रा ताई, वेट एक मिनिट. हे तुमच्यासाठी एक गिफ्ट. शुभमने तुमचं फॅमिली पिक्चर ड्रॉ केलंय. हा शुभम, हे सोहम सर आणि हे मी.
बबडू, बाळा तुला घरी नाही ना जायचंय? नाही. मग तुला कोणीच नाही घरी नेऊ शकत. हा, आपण फिरायला जाऊया आणि मज्जा करूया. बबडू तुला आईस्क्रीम खायचंय ना? लेट्स गो. चला. काय झालं? चला. नको. असं घाबरून नाही चालणार. तुमची चूक आहे का? तुम्ही चुकलेले नाही आहात ना. चूक त्या आसावरी राजेंची, त्यांनी घाबरलं पाहिजे. पण त्यांनी घाबरण्यासाठी तुम्हा सगळ्यांना एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध उभं राहावं लागणार की नाही? त्यांना सामोरं जावं लागणार की नाही? हॅलो. हाय, तुम्ही इथे? ऍक्च्युली माझं इकडे काम होतं. पण नक्की काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? आम्हाला मदत करा मॅडम, आम्हाला मदत काय करा. झालंय? तुम्ही काय झालंय? दादा काय झालंय? मॅडम आमची घरं वाचवा मॅडम, आम्ही रस्त्यावर येऊ मॅडम. यांची घरं ज्या जागेवर आहे ना, ती जागा बळकवण्याचा प्रयत्न कोणीतरी करते. हे सगळे जण बेघर होणार आहेत. त्यांना या जागेवरून बळजबरीने बाहेर काढलं जाणार आहे. मला नाही माहित तुम्ही यांची काय आणि कशी मदत करू शकताय, पण प्लीज तुमच्याशाने जे शक्य आहे ते करा. आपलं घर तुटताना पाहून ती वेदना होतात ना, ते माहितीये मला. आपली ओळख नसताना तुम्ही माझी इतक्यांदा मदत केलीत. माझी खात्री आहे तुम्ही यांची पण नक्की मदत कराल. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हो दादा. मग तुमचं घर कुणीही तोडू शकणार नाही. फक्त गयावया करून हातापाया पडून नाही होणार. तुमची मदत मी करेन, पण त्यासाठी तुम्हाला भांडावं लागेल. येते. आपल्याला ठरवून घ्यावं लागेल. बिचकून चालणार नाही. शुभम प्लीज शांत बस ना, मला काम करू देत प्लीज. मग काय? पण मला बोर होतंय. तू आणि डॅडाने चीटिंग केलीये. फिरायला न्यायचं म्हणून फक्त एक राऊंड मारून आणली. ऑफिस आवर मध्ये असं नाही बाहेर जातायत. प्लीज शांत बस प्लीज. शेजारने स्वतःला मारून घेतलं. What the hell is this? शुभम मम्मा म्हण ना मम्मा. शुभम शुभ्रा तू काल ये तिकडे, पण नाही जायचं तुझ्यासोबत घरी.
तरी. एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही? मी आहे ना, मी घेतेय शुभमची काळजी. हो ना शुभम? हो शिजवान माझी छान काळजी घेतेय. तू जा इकडून. शुभमने तुमचं फॅमिली पिक्चर ड्रॉ केलंय. हा शुभम, हे सोहम सर आणि हे मी. ए दादा, पण नाही जायचं घरी. शुभ्राला सांग ना. बाळा तुला घरी नाही ना जायचंय? नाही. मग तुला कोणीच नाही घरी नेऊ शकत. हा बबडू, ये शेजवान कसं करणार आहे तू? हे काय केलंस तू? डोंट लाफ ऑन मी, ओके? थांब, तुला पनिशच कर. थांब. शुभम, स्टॉप इट. डोंट लाफ ऑन मी, ओके? त्रास देतोस ना तू मला? थांब, तुझ्या डॅडाकडेच तुला घेऊन जाते आणि त्यांना तुझी कंप्लेंट करते, म्हणजे ते तुला पनिश करते. चल चल. जन्मभर पुरेल एवढी गंमत आहे याच्यात, आणि ऑक्सिजन पण आहे. घे. नमस्कार मॅडम. तुम्ही? एक मिनिट. ए या आत या. दादा या आत या. या या. आपल्या दोघांची इच्छा नसताना नियती आपली वारंवार भेट घडवून आणतेच, नाही का? माझी परमिशन न घेता आत याचं धाडस कसं झालं तुमचं? मी आत्ताच्या आत्ता सिक्युरिटीला बोलवते. का का घाबरलात की काय? तुम्ही हे बोलायची हिंमत करताय बिकॉज यू डोंट नो मी. मी कोणालाही घाबरत नाही, कारण कोणाची भीती वाटावी असं मी काही करतच नाही. तुमच्या मनाला येईल तेव्हा तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये याल, माझ्यावरती वाटेल ते आरोप कराल, हे मी खपवून घेणार नाही. एक्झॅक्टली. आम्हाला पण ते सांगायचं, तुम्ही मनमानी कराल आणि आम्ही ते ऐकून घेऊ, असं इथून पुढे होणार नाही. मिस्टर गोखले, यू आर क्रॉसिंग द लिमिट. तुम्ही ऑलरेडी क्रॉस केलायत मॅडम. आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये घुसतो, तुम्हाला इतका त्रास झाला. तुम्ही यांच्या घरात घुसताय, विचार करा यांना काय वाटत असेल. व्हॉट नॉनसेन्स. का पुन्हा पुन्हा खोटं बोलताय? आम्ही जे काही करतोय ना ते लिगली करतोय. आमच्याकडे कोर्टाची एनओसी आहे. कागदाचा तुकडा आहे तो आमच्यासाठी. तुमच्या तो तुकडा आहे म्हणून तुम्ही काही करू शकाल असं वाटत असेल ना, तर ते चुकीचं आहे. हा गैरसमज काढून टाका बरं का मॅडम. प्रॉफिट अँड लॉसच्या पलीकडे जाऊन जरा माणुसकीने जरा वागायला शिका. त्याची गरज आहे तुम्हाला. हे बघा मिस्टर गोखले, मी काय करायचं आणि काय करायचं नाही हे तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. सांगण्याची गरज आहे, तुम्हाला ते ऐकून घ्यावं लागेल मॅडम. हा आमचा सखाराम दादा. दादा पुढे या. या. याच्या घरात 17 वर्षांची म्हातारी आई आहे. 2 लहान लहान मुलं आहेत त्यांना. यांची बायको त्या मुलांना वाढवण्यासाठी पापड लोणची विकते. हा पण दिवसभर राबत असतो, कष्ट करत असतो. तुम्ही याला एका मिनिटात रस्त्यावर आणलं. याच्या म्हाताऱ्या आईने वयाच्या 17व्या वर्षी कुठे जायचं? तुम्ही आई असाल ना कुणाची, मग एक बिझनेस वुमनच्या पलीकडे जाऊन एक आई म्हणून, एक बाई म्हणून किमान माणुसकीने जरा विचार करा, जरा वागा. असं वागू नका निष्ठुरपणे. हा आमचा सदाशिव दादा. दादा पुढे या. तुम्ही पुढे या. हा सदाशिव दादा बांधकाम मजूर आहे. याच्या घरात खाणारी 8 तोंड आहेत. तुमचं ऑफिस बांधताना पण याचा हातभार होता बरं का इथे. तुम्ही याला रस्त्यावर आणलं.
9 माणसं तुम्ही बेघर करून टाकलं, कसलाही विचार न करता. यांच्याकडे नसेल आलिशान घर, पण यांच्या हक्काची जागा होती, यांना छप्पर आहे डोक्यावर, ते हिरवण्याचा अधिकार तुम्हालाही नाहीये, हे लक्षात ठेवा. तरी वर या तिघांनाच इकडे आणले, अजून बरेच जण आहेत. त्यांना इकडे आणलं असताना मग तुम्हाला कळलं असतं की तुम्ही किती मोठा अन्याय केलाय आणि किती लोकांचे तळतळाट घेतलेत तुम्ही. स्टॉप इट मिस्टर गोखले, स्टॉप इट. हे माझं ऑफिस आहे, माझ्या कामाची जागा आहे. इथे येऊन कुठल्याही पुराव्याशिवाय माझ्यावरती आरोप करू नका. आणि तुमची नाटक ताबडतोब थांबवा, कारण मी कोणाच्याही डोक्यावरचं छप्पर काढून घेतलेलं नाहीये. हे बघा, तुम्ही इथपर्यंत आलायत, आमच्या ऑफिसपर्यंत आलायत, म्हणजे खरंच तुमचा काहीतरी अतिशय जेन्युइन प्रॉब्लेम असणार, तुमच्या घरांचा प्रॉब्लेम झाला असणार, मी समजू शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यात आमच्या कंपनीचा काहीही संबंध नाहीये. कोणाला तरी बेघर करून कोणाच्या तरी दुःखावरती आम्हाला आमची फॅक्टरी उभी नाही करायची आहे. आम्ही कधीच असा व्यवहार नाही केला. आमची कंपनी खरेपणावरती, माणुसकीवरती आणि मेहनतीवरती उभी आहे. आणि खरंच आमच्याकडे कोर्टाची नोटीस आहे, NOC आहे, आणि कोर्टानेही मान्य केलंय की त्या जागेवरती कोणाची गरज नव्हती. कागदाचा तुकडा आहे ही नोटीस म्हणजे, आणि फॅक्ट ती नाहीये. फॅक्ट ही आहे की या लोकांची घरं तिकडे आहेत जमिनीवर, आणि त्या घरांसमोर बुलडोझर्स उभे आहेत. ते काय शोपीस नाही आहेत. यांची घरं ती कधी उद्ध्वस्त करून टाकू शकतात. हा माणूस जे काय बोलतोय ते खरं असेल तर मला खरंच माहित नाही असं का झालंय. म्हणजे मला तुमच्या सगळ्यांबद्दल खूप सहानुभूती वाटते. मला शक्य असतं तर मी तुमची मदतही केली असती, पण हे असं काय झालंय ह्याची मला कल्पना नाहीये. एवढं मात्र खरं की आमच्या कंपनीचा या कशाशी काहीही संबंध नाही. आता हे सगळं कोण करतंय, का करतंय, हे मिस्टर गोखल्यांनाच माहिती असेल. हा माणूस तुम्हाला फसवतोय, तुम्ही याच्या भूलथापानं बळी पडू नका. आणि हा हे सगळं का करतोय हे मला चांगलंच माहिती आहे, कारण ह्याच्यासारखी माणसं पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. सहानुभूतीचं नाटक करू. स्टॉप इट मिस्टर गोखले. नाटक तुम्ही करताय मिस्टर गोखले. तुम्ही यांच्या भावनांशी खेळताय, ते ताबडतोब थांबवा. हे बघा, तुम्हाला विनाकारण इकडे यावं लागलं, सॉरी, पण तुम्ही येऊ शकता. अँड यू, तुम्ही जाऊ शकता, कारण मी तुमच्यासारखी रिकामटेकडी नाहीये. पैसे कमवण्यासाठी मला खरोखरच काम करावं लागतं. अँड मिस्टर गोखले, अनदर थिंग, यापुढे माझ्या ऑफिसमध्ये येण्याचं डेअरिंग करू नका. यापुढे तुमच्याशी फक्त माझा लॉयर बोलेल. नक्कीच मॅडम. आता यापुढे सगळ्या गोष्टी कायद्यानेच झालेल्या बऱ्या, नाही का? मला असं वाटलं होतं की या लोकांचं दुःख बघून तुमच्या मनाला पाझर फुटेल, तुम्ही यांच्यासाठी काहीतरी कराल, पण नाही. प्रॉफिट आणि लॉसच्या पलीकडे तुमच्याकडून कधीच. असो, ठीक आहे, बट थँक्यू सो मच, कारण तुमच्यामुळे माझा स्वतःचा कॉन्फिडन्स खूप बूस्ट झालाय. काय माणसं ओळख तुम्ही, परफेक्ट एकदम. तुम्ही असंच वागणार, असंच नाटक करणार आहे मला माहित होतं. मी ते प्रेडिक्ट पण केलं होतं, तुम्ही तसंच वागलात. बट यू डोंट नो मी. एक लक्षात ठेवा नाही, जोपर्यंत मी अनुराग गोखले यांच्या बरोबर आहे ना, या लोकांवरचा अन्याय मी सहन करणार नाही, आणि या लोकांवर मी अन्याय पण होऊ देणार नाही.